श्री क्षेत्र सप्तशृंगी घाटात एसटी प्रवासी थोडक्यात बचावले, मोठी दुर्घटना टळली, आरटीओचे दुर्लक्ष। दिनांक 19 जानेवारी रोजी सकाळी नाशिक सप्तशृंगी गडाकडून नाशिककडे जाणारी एसटी बस क्रमांक MH20 BL 2710 या गाडीचा ब्रेक रॉड तुटल्यामुळे बस चालकाच्या नियंत्रणाबाहेर गाडी जात असताना बस दरीत जाण्यापासून थोडक्यात बचावली आहे। प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये एकूण 70 प्रवासी प्रवास करत होते। घाटातील सर्वात मोठ्या अवघड वळणाजवळ गाडी येताच गाडीचा बॅलन्स जात असल्याचे बस चालकाच्या तसेच प्रवाशांच्या देखील लक्षात आले। बस चालकाने वेळीच सतर्क होत एका संरक्षण भिंतीजवळ बस थांबवली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे। सदर बसची पाहणी केली असता बसचे टायर मोल्डिंग केलेले तसेच टायर व्हीलच्या लोखंडी भागास वेल्डिंग केले असल्याचे दिसून आले आहे। अपघातात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसली तरी प्रवासी मात्र भयभीत झाले होते। तात्काळ बसची व्यवस्था होऊ न शकल्यामुळे काही प्रवासी पायीच नांदुरीच्या दिशेने रवाना झाले। दरम्यान याआधी देखील सप्तशृंगी घाटात एसटीचे अनेक अपघात झाले असून अपघाताची कारणे शोधली असता जुन्या मोडकळीस आलेल्या व नादुरुस्त बसेसमुळे अपघात होणे तसेच रस्त्यात गाडी फेल होणे असे प्रकार सातत्याने होत आहेत। याबाबत स्थानिक प्रशासन तसेच एसटी महामंडळ यांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे। यात्रा उत्सवाच्या काळात देखील विविध डेपोच्या गाड्यांचा पुरवठा करताना त्या बसेसची गुणवत्ता तपासली जात नसल्याचा आरोप भाविक करत आहेत। ज्या बसेसची वाहतूक क्षमता 50 प्रवाशांची असते त्या जागेवर बसेसमध्ये 70 ते 80 प्रवासी प्रवास करतात। याबाबत कोणतेही आरटीओ नियम बसेसवर लादले जात नाहीत याबद्दल शंका आहे। यावेळी तात्काळ पोलीस हवालदार शरद शिंदे, सतीश बत्तीसे हे घटनास्थळी दाखल होऊन मोठ्या प्रमाणात झालेली ट्रॅफिक कमी केली। कोणत्या बसमध्ये आहेत तुम्ही? ते फेल झाले ते गडावर घाटामध्ये। किती लोक होते गाडीमध्ये? ते 60-65 लोक होते। तुम्हाला काही भीती वगैरे वाटली का? भीती वाटली आणि मला थरथर होतोय आणि गाडी वाटली। नवी होती का जुनी होती? बस जुनी होती। होते का? हो, काय वाटतं तुम्हाला बसबद्दल? ड्रायव्हरची चुकी दिसली ती. नाही, बसचा विषय काय अजून? मागचा रॉड तुटलेला आहे त्याचा। किती लोक होते गाडीमध्ये? गाडीमध्ये आहे 70च्या वर। 70च्या वर ना? हां, काही लोक 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी राहुल पोटे, सप्तशृंगी गड, वणी।